तुम्हाला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे का? म्हणजे कधी छान कपडे घालून बाहेर निघाला, डार्क कलरचे कपडे घातले आणि खांद्यावर डॅन्ड्रफ पडला, किंवा तुम्ही बाहेर जाताय, मीटिंगमध्ये आहात, इचिंग झालं, खाजवलं आणि खांद्यावर डॅन्ड्रफ पडला आणि याच्यामुळे तुम्हाला एम्बॅरेसिंग होत आहे, तुमचा कॉन्फिडन्स लो होत आहे, असं होत असेल तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डॅन्ड्रफबद्दल सगळी माहिती सांगणार आहे. हा जो डॅन्ड्रफ असतो हा फक्त तुम्हालाच आहे असं नाही आहे. बऱ्याच जणांना हा डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असतो आणि ह्याच्यासाठी काय करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, तुमची हेअर केअर स्पेशालिस्ट. जेव्हा डॅन्ड्रफ होतो तेव्हा वेगळे प्रॉब्लेम्स होतात. डोक्यामध्ये खूप खाज यायला लागते आणि अनकम्फर्टेबल वाटायला लागतं. सगळं लक्ष त्या खाजेकडे म्हणा किंवा डोक्याकडे जातं. हातातलं काम बाजूला राहतं. स्पेशली जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुमची मुलं स्टुडंट असतील, अभ्यास करत असतील, तर बरेच पेरेंट्स मला असे सांगतात की अभ्यास करता करता डोकं खाजवून असे खाली बघतात आणि तो डॅन्ड्रफ खाली पडत असतो. हे सगळं आपल्याला ॲक्च्युली टाळलं पाहिजे, कारण काम बाजूला राहतं, अभ्यास बाजूला राहतो आणि सगळं लक्ष त्या डॅन्ड्रफकडे जातं आणि असं करण्यामुळे तो डॅन्ड्रफ जात नाही. म्हणूनच या डॅन्ड्रफचं काय करता येईल हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. डॅन्ड्रफमुळे फक्त हाच प्रॉब्लेम होतो, म्हणजे तो खाली पडतो आणि कामातलं लक्ष बाजूला होतं, असं नाही आहे. डॅन्ड्रफमुळे हेअरफॉलसुद्धा होतो आणि तो वेळेवर कंट्रोल नाही झाला तर केस कायमचे निघून जातात. स्कॅल्प थिनिंग व्हायला लागतं, स्कॅल्प शो करायला लागतो, टक्कल पडायला लागतं, किंवा डॅन्ड्रफमुळे स्कॅल्प स्मेलीसुद्धा होतो. आणि या सगळ्या गोष्टी एम्बॅरेसिंग असतात, या कोणालाच नको असतात. याच्याकडे ॲक्च्युली वेळेवर लक्ष दिलं पाहिजे. वेळेवर जर डॅन्ड्रफकडे लक्ष दिलं नाही तर याचा परिणाम खूपच मोठा होतो. एम्बॅरेसिंग तर वाटतच असतं, कॉन्फिडन्स याच्यामुळे लो तर होतच असतो, पण डोक्यावरचे केस कायमचे निघून जातात आणि हेअर रूट्स डॅमेज होत असतात. हेअर रूट्स एकदा डेड झाले की मग त्याच्यामधून मग नवीन केस येऊ शकत नाहीत. तर आपल्याला ही स्टेज येऊ द्यायची नाही आहे. याच्यासाठीच डॅन्ड्रफवर लवकरच काहीतरी उपाय करायचे आहेत. आता डॅन्ड्रफ का बरं होतो? डॅन्ड्रफ म्हणजे नक्की काय असं तुम्हाला वाटत असेल. डॅन्ड्रफ म्हणजे ॲक्च्युली एक टाईपचा फंगस असतो आणि हा नॉर्मली स्कॅल्पवर राहत असतो. पण जेव्हा हा एक्सेस होतो, जास्त वाढतो, तेव्हा मग याच्यामुळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात आणि डेड सेल्ससुद्धा असतात. हे सगळं याच्यामुळे डॅन्ड्रफ होत असतं आणि मग हे फार वाढलं स्कॅल्पवर की मग इचिंग व्हायला लागतं आणि तो खाली पडायला लागतो. डॅन्ड्रफ व्हायची बरीचशी कारणं असतात. अनहायजेनिक स्कॅल्प असेल तर डॅन्ड्रफ होऊ शकतो, किंवा तुम्ही हेअरवॉशसाठी खूप गरम पाणी वापरलं त्याने सुद्धा डॅन्ड्रफ होऊ शकतो. प्लस काही मेडिकल कंडिशन्स असतील, तुम्हाला काय हेल्थ इश्यू असेल तर त्याच्यामुळे सुद्धा डॅन्ड्रफ होऊ शकतो. किंवा सगळ्यात मोठं कारण डॅन्ड्रफचं स्ट्रेस, जो आजकाल मोस्टली सगळ्यांना असतो. स्ट्रेस असेल तर त्याच्यामुळे सुद्धा डॅन्ड्रफ होत असतं. तुम्हाला जर डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बघा याच्यापैकी काही तुमच्या बाबतीत होत आहे का, आणि त्या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॅन्ड्रफबद्दल बरीच माहिती करून घेणार आहोत आणि याच्यासाठी काय होम रेमेडीज आपण करू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि होम रेमेडीज करून सुद्धा जर रिझल्ट येत नसेल तर मग काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे. ॲक्च्युली डॅन्ड्रफ जो असतो हा 2 प्रकारचा असतो. एक असतो ड्राय डॅन्ड्रफ आणि दुसरा असतो स्टिकी ऑइली डॅन्ड्रफ. तुम्ही चेक करा की तुमचा डॅन्ड्रफ कुठल्या प्रकारचा आहे. ड्राय डॅन्ड्रफ जो असतो तो बाहेर पडत असतो, खांद्यावर पडत असतो किंवा वर असा डोक्यामध्ये दिसत असतो. आणि ऑइली डॅन्ड्रफ जो असतो तो शक्यतो दिसत नाही किंवा कमी दिसतो. तुमचा डॅन्ड्रफ जर ड्राय डॅन्ड्रफ असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी
बरीच माहिती देणार आहे. आणि तुमचा डॅन्ड्रफ जर ऑइली डॅन्ड्रफ असेल तर याच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत आणि त्याच्या रेमेडीज बघणार आहोत. सो याच्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर आता ड्राय डॅन्ड्रफ त्याच्याबद्दल काय करता येईल. ड्राय डॅन्ड्रफ आहे कसं ओळखायचं, तर जो ड्राय डॅन्ड्रफ असतो त्याचे फ्लेक्स असतात. जसा भुरा असतो तसं ते दिसत असतं. तुम्ही इच केलं किंवा कोंब केलं की तो वर येतो आणि मग तो खांद्यावर पडतो. तुम्ही अभ्यास करत असाल तर पुस्तकावर पडतो, कपाळावर पडतो, आयब्रोजवर पडतो, पाठीवर पडतो आणि त्याच्यामुळे बॉईल्ससुद्धा येतात, पिंपल्ससुद्धा येतात. पाठीवर पिंपल्स येतात, कपाळावर, चेहऱ्यावर पिंपल्स येतात. हे सगळे प्रॉब्लेम्स होतात ड्राय डॅन्ड्रफमुळे. तर ड्राय डॅन्ड्रफ जो असतो तो अशा प्रकारचा असतो की तो तुम्हाला लगेच दिसत असतो. मग याच्यावर काय रेमेडीज करता येते. आता डॅन्ड्रफ जो असतो हे एक प्रकारचं इन्फेक्शन असतं आणि स्कॅल्पच्या या इन्फेक्शनसाठी एक छान होम रेमेडी जी असते ती म्हणजे कडुलिंब. कडुलिंब जो असतो ह्याच्यामध्ये अँटी फंगल, अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात. तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे गोवर किंवा कांजण्या अशा टाईपचं काही स्किन इन्फेक्शन जेव्हा होतं तेव्हा ते झालं, ते संपलं की लास्टच्या दिवशी मे बी 5व्या 7व्या किंवा 10व्या दिवशी असं काहीतरी असतं, तेव्हा त्या पेशंटला कडुलिंबाच्या पानाच्या रसाने अंघोळ घालतात किंवा कडुलिंबाच्या पानांचा रस लावतात आणि मग अंघोळ घालतात. याचं कारण काय आहे, तर त्या कडुलिंबामध्ये काही औषधी प्रॉपर्टीज असतात की ज्यामुळे स्किन इन्फेक्शन निघून जातं. आणि मग डॅन्ड्रफ म्हणजे काय, एक प्रकारचं स्किन इन्फेक्शनच आहे आणि म्हणून इथे सुद्धा कडुलिंब खूप कामी येते. तर ह्याच्यासाठी सिंपल 2 होम रेमेडीज मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे. पहिली होम रेमेडी म्हणजे तुम्ही नीमची म्हणजे कडुलिंबाची पावडर घ्या. ही पावडर तुम्हाला रेडीमेड मार्केटमध्ये मिळते. ही पावडर घ्या आणि त्याच्यामध्ये थोडं ॲलोवेरा जेल टाका आणि हे चांगलं मिक्स करा आणि हे जे प्रॉडक्ट तुम्हाला मिळेल हे स्कॅल्पमध्ये लावा आणि केसांना सुद्धा लावा. याच्यामुळे तुमचा स्कॅल्पचा आणि केसांचा ड्रायनेस कमी होणार आहे आणि स्कॅल्पवर जे काही इन्फेक्शन आहे, जो काही डॅन्ड्रफ आहे हा सुद्धा कमी होणार आहे. हे जे प्रॉडक्ट आहे म्हणजे ही जी होम रेमेडी आहे ही तुम्हाला आठवड्यातून 2 वेळेला करायची आहे आणि ही रेमेडी तुम्हाला ॲटलिस्ट कमीत कमी 1 तास स्कॅल्पमध्ये ठेवायची आहे किंवा जमलं तर ओव्हरनाईट सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि मग नंतर शॅम्पू करायचा आहे. आता ड्राय डॅन्ड्रफसाठी दुसरी रेमेडी. दुसऱ्या रेमेडीमध्ये तुम्हाला नीमचं तेल लागणार आहे म्हणजे कडुलिंबाचं तेल लागणार आहे. हे तेल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं. कडुलिंबाचं तेल घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. ही दोन्ही तेलं इक्वल प्रपोर्शनमध्ये घ्यायची आहेत. तुमच्या केसाची जेवढी ग्रोथ असेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये हे तेल घ्या आणि हे तेल थोडंसं कोमट करायचं आहे. कधीही तेल कोमट करताना डायरेक्ट गॅसवर कोमट करायचं नाही. हे वॉटर बाथमध्ये कोमट करायचं. म्हणजे गरम पाण्याचं भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये तेलाची वाटी ठेवा. म्हणजे ते अगदी जेवढं हवं तेवढंच गरम होईल. एक्सेस गरम, जास्त गरम होणार नाही. जास्त गरम तेल झालं की त्याच्यातल्या प्रॉपर्टीज निघून जातात, त्याच्यातले जे गुण असतात ते निघून जातात आणि म्हणून तुम्ही अशा प्रकारे ते तेल गरम करा आणि हे तेल स्कॅल्पमध्ये लावा आणि केसांच्या लेंथला सुद्धा लावा आणि पुन्हा हे कमीत कमी 1 तास किंवा ओव्हरनाईट ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू करून टाका. आता यातली कुठलीही रेमेडी तुम्ही वापरू शकता किंवा ऑल्टरनेट दोन्ही रेमेडीज तुम्ही वापरू शकता. या रेमेडीज तुम्हाला आठवड्यातून 2 वेळेला वापरायच्या आहेत आणि या ॲटलिस्ट कमीत कमी 3 आठवड्यांसाठी वापरायच्या आहेत. कुठलीही रेमेडी अगदी एकदाच वापरली किंवा 2दा वापरली तर लगेच त्याचा रिझल्ट मिळत नसतो. कन्सिस्टन्सी हवी. काही दिवस ही रेमेडी तुम्हाला वापरायला पाहिजे आणि बघा 3 आठवड्यामध्ये तुमचा
डॅन्ड्रफ नक्कीच कमी होईल. जो काही डॅन्ड्रफ खांद्यावर पडतोय किंवा अभ्यास करताना किंवा काम करताना तुम्हाला त्रास देतोय, तो डॅन्ड्रफ याच्यामुळे नक्कीच निघून जाणार आहे. तुमच्या डोक्यात जी काही खाज येते ती खाज निघून जाणार आहे आणि डॅन्ड्रफमुळे जर हेअरफॉल होत असेल तर तो सुद्धा याच्यामुळे कंट्रोल होणार आहे. प्लस स्कॅल्पची आणि केसांची हेल्थ इम्प्रूव्ह होणार आहे. ट्राय करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स काही दिवसांनी कमेंटमध्ये नक्की शेअर करा. बऱ्याच वेळेला होम रेमेडीज करून सुद्धा रिझल्ट्स येत नसतात. मग अशा वेळेला काय करायचं असा प्रश्न पडतो. माझ्याकडे सुद्धा बऱ्याच लेडीज अशा येतात की आम्ही बऱ्याच होम रेमेडीज ट्राय केल्यात पण काही म्हणावा तसा फायदा झालेला नाही. मग आता काय करायचं? हेअरकेअर फील्डमध्ये मी गेली 22 वर्ष काम करते आणि मला बऱ्याच लेडीज अशा भेटतात की ज्या असं सांगत असतात की होम रेमेडीज करून रिझल्ट आला नाही. मग आता याच्यापुढे काय करायचं ते सांगा. होम रेमेडीज करून सुद्धा जर रिझल्ट येत नसेल तर त्याच्यापुढे एक स्टेप घ्यायला पाहिजे. जसं आपल्याला पोट दुखत असेल तर आपण घरगुती उपाय करून बघतो, पण नाही बरं झालं तर मग पुढच्या ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतात. त्याचप्रमाणे केसांचं सुद्धा आहे. होम रेमेडीजनी केसांचे प्रॉब्लेम सुटत नसतील तर पुढच्या स्टेप्स घ्यायला पाहिजे आणि याच्यासाठीच तुम्ही माझ्याबरोबर कन्सल्टेशन बुक करू शकता. या कन्सल्टेशनमध्ये मी तुम्हाला सांगेन की तुमच्या हेअर प्रॉब्लेमचं कारण काय आहे आणि त्याचं सोल्युशन काय असू शकतं. हे कन्सल्टेशन जे आहे हे ऑनलाईन कन्सल्टेशन असतं आणि याची फीस 500 रुपये आहे. हे कन्सल्टेशन बुक करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फोन नंबर दिलेला आहे. त्या फोन नंबरवर हेअर कन्सल्टेशन असा व्हॉट्सअप मेसेज करा. तुमचा मेसेज आम्हाला रिसीव्ह झाला की आम्ही तुम्हाला रिस्पॉन्ड करू आणि मग तुम्हाला हेअर कन्सल्टेशनसाठी अपॉइंटमेंट मिळेल आणि तुमच्या हेअर प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळेल. आता वेळ आहे स्पेशल टिप्सची. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेअर केअरबद्दल काहीतरी स्पेशल टिप्स देत असते. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल टिप. काय होतं, जेव्हा डॅन्ड्रफ होतो तेव्हा केसामध्ये खूप खाज येते आणि हाताने नखाने खाजवल्या जातं. पण नखाने खाजवलं तुम्ही तर तिथे इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात आणि तोच डॅन्ड्रफ पुन्हा हातामध्ये नखामध्ये अडकतो आणि पुन्हा चेहऱ्याला किंवा बाकी ठिकाणी लागतो आणि तिथे सुद्धा ते इन्फेक्शन पसरतं. मग असं होऊ नये याच्यासाठी जेव्हा तुम्हाला खाज येईल तेव्हा कंगवा घ्या आणि कंगव्याने स्क्रॅच करा. ते सुद्धा सावकाश, हळू. जास्त स्क्रॅच करू नका, जास्त खाजवू नका. त्याच्यामुळे स्कॅल्प डॅमेज होतो, स्कॅल्पवर स्क्रॅचेस येतात आणि इन्फेक्शन आणखी वाढतं. पण खाज आली की कधी कधी अनबेरेबल होतं. जर असं अनबेरेबल झालं तर नक्की त्याच्यासाठी कंगवा वापरा. बेस्ट म्हणजे होम रेमेडीज ट्राय करा आणि होम रेमेडीजनी फायदा नाही झाला तर माझ्याबरोबर एक कन्सल्टेशन बुक करा. तुमच्या डॅन्ड्रफसाठी काय आणखी करता येईल हे मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्राय डॅन्ड्रफबद्दल माहिती करून घेतली, त्याची कारणं, त्याचे परिणाम आणि त्याच्या होम रेमेडीज. आणि होम रेमेडीज करून सुद्धा फायदा होत नसेल तर पुढे काय करू शकता, तुम्ही माझ्याबरोबर कन्सल्टेशन बुक करू शकता. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ॲटलिस्ट 3 कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा ज्यांना केसांचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.